अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर निलेश यांनी पाठवला आहे. मी मूळचा पालघर जिल्ह्यातला एका छोट्याशा गावातला आहे. मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव आहे. आणि आता या घटनेला काही वर्ष उलटली आहेत, पण आजही नारळी पौर्णिमेची रात्र जवळ आली की माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. मी स्वतःला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्या रात्री पाहिलेल्या गोष्टी विसरणं मला कधी शक्य झालं नाही. अनेक वेळा मला वाटलं की कदाचित हा माझा भास असेल, कदाचित थकव्यामुळे मला काहीतरी चुकीचं दिसलं असेल. पण पुढे जे काही घडलं त्यानंतर त्या शक्यताही संपल्या. कारण या घटनेचा साक्षीदार मी एकटाच नव्हतो. त्यावेळी मी मुंबईत नोकरी करत होतो आणि तिथेच पीजीमध्ये रूम घेऊन राहत होतो. रोज 4 ते 5 तास प्रवास करणं मला शक्य नसायचं, त्यामुळे तिथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. महिन्यातून 1-2 वेळा गावाला फेरी व्हायची, पण राहणं व्हायचं नाही. आई वडील नेहमी फोनवर नाराजी व्यक्त करायचे. त्यामुळे त्या वर्षी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने 5 दिवसांची सुट्टी घेऊन मी गावाला जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या इथे नारळी पौर्णिमेला खूप महत्त्व असतं. मच्छीमार बांधव समुद्राची पूजा करतात, समुद्राला नारळ अर्पण करतात आणि नवीन मासेमारी हंगामासाठी आशीर्वाद मागतात. लहानपणापासून हा उत्सव मी पाहत आलो होतो, त्यामुळे अनेक वर्षांनी पुन्हा त्या वातावरणात जाण्याची उत्सुकता होती. गावात पोहोचलो तेव्हा सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. घराघरांत तयारी सुरू होती. समुद्र किनाऱ्यावर झेंडे लावले होते. संध्याकाळी मी गावात फेरफटका मारायला गेलो. तिथे माझे जुने मित्र भेटले. बराच वेळ गप्पा रंगल्या, पण त्या गप्पांमध्ये मला एक गोष्ट विचित्र जाणवली. समुद्राचा विषय निघाला की सगळे अचानक गंभीर होत होते. सुरुवातीला मला ते काही विशेष वाटलं नाही, पण नंतर माझ्या मित्राने गणेशने हळू आवाजातच विचारलं, तुला अजूनही त्या गोष्टीबद्दल माहीत नाहीये का? मी काय म्हणतोस म्हणून विचारलं तेव्हा बाकीचे मित्र एकमेकांकडे बघू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला स्पष्ट जाणवली. गणेशने सांगायला सुरुवात केली, 2 वर्षांपासून एक विचित्र घटना घडते. नारळी पौर्णिमेच्या आधीच्या काही रात्री समुद्र किनाऱ्यावर एक बाई दिसते. सुरुवातीला लोकांनी तिला सामान्य व्यक्ती समजलं होतं, पण नंतर लक्षात आलं की ती नेहमी समुद्रातून येते आणि काही वेळाने पुन्हा समुद्रात नाहीशी होते. तिला पाहिल्यानंतर गावातली लोक संमोहित होऊन तिच्या मागे जातात आणि मग सकाळी त्यांचं प्रेस सापडतं. आतापर्यंत गेल्या 2 वर्षात 5 जणांचे जीव गेले आहेत आणि फक्त 2 लोक वाचली आहेत. आणि ज्यांनी दुरून अनुभवलं त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अर्थातच मी या गोष्टीवर हसलो. मला वाटलं की ही नेहमीची भूताखेतांची कथा असेल, पण माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावरून ते ही गोष्ट खरोखर मानत असल्याचं स्पष्ट दिसलं. आणि पुढे जेव्हा गणेश म्हणाला, तुझा काका मागच्या वर्षी खूप आजारी पडला होता, आठवते का तुला? तसे मी त्याला म्हणालो, हो, जवळपास महिनाभर आजारी होता आणि आठवडाभर तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याचा ताप कमी होत नव्हता आणि मग तो डोक्यात गेला होता आणि त्यामुळेच त्याला ॲडमिट करावं लागलं होतं. मला माहिती आहे ते. पण गणेश म्हणाला, त्याला ताप येण्याचं खरं कारण तुझ्या घरच्यांनी सांगितलंच नाहीये तुला. तुझ्या काकालाही ती बाई दिसली होती. त्याचं बोलणं ऐकून मी थोडा का होईना पण अस्वस्थ झालो. फक्त ते मी चेहऱ्यावर दाखवलं नाही. त्या रात्री मी घराच्या गच्चीवर झोपलो होतो आणि मला हे काही नवीन नाही. मी नेहमीच वर झोपायचो. मस्त थंडगार वाऱ्यावर जी झोप लागते ना, त्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. माझं घरही अगदी किनाऱ्याला लागून आहे, त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येतो.
त्या रात्री साधारण 2:30च्या सुमारास मला अचानक जाग आली. जाग का आली हे आजही मला समजलेलं नाही. काही क्षण मी तसाच पडून राहिलो. मग झोप लागत नव्हती म्हणून मी उठून बसलो. सहज माझी नजर समुद्र किनाऱ्याकडे गेली आणि तिथे मला काहीतरी विचित्र दिसलं. चंद्रप्रकाशात दूरवर एक पांढरट आकृती मला उभी दिसली. सुरुवातीला मला एखादी स्त्री वाटली, पण त्यावेळी तिथे कोणी असण्याचं कारण नव्हतं. मी नीट पाहू लागलो. ती आकृती पूर्णपणे स्थिर उभी होती. काही क्षणांनी ती हळूहळू समुद्राच्या दिशेने सरकू लागली. माझी नजर तिच्यावर खिळून होती. ती पाण्यात उतरली, गुडघ्यापर्यंत, मग कंबरभर, मग छातीपर्यंत पाणी. पण ती थांबली नाही. काही क्षणांनी ती पूर्णपणे समुद्रात विलीन झाली. तो जीवघेणा प्रसंग पाहून मी अक्षरशः स्तब्ध झालो होतो. सकाळी उठल्यावर मी ही गोष्ट घरच्यांना सांगितली. माझी अपेक्षा होती की ते माझी थट्टा करतील, पण तसं काहीच झालं नाही. उलट आईचा चेहरा अचानक फिका पडला. तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त इतकंच म्हणाली की रात्री उशिरा बाहेर फिरू नकोस आणि आहेस तितके दिवस घरात झोप. तिच्या आवाजातली भीती मला स्पष्ट जाणवत होती. त्या क्षणी मला जाणवलं की गावात या गोष्टीबद्दल लोक खरंच गंभीर आहेत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावात पुन्हा उत्साहाचं वातावरण होतं. पण त्या रात्री उशिरा अचानक गावभर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाला. सुरुवातीला 1-2 कुत्री भुंकत होते. नंतर जणू संपूर्ण गावातील कुत्रे एकाच वेळी ओरडू लागले. जणू ते भुंकत नाहीयेत, तर रडत आक्रोश करत आहेत. मला झोप येत नव्हती म्हणून मी खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर कोणीच नव्हतं, पण समुद्र किनाऱ्याकडून कोणीतरी गावाच्या दिशेने येताना दिसत होतं. काही क्षणांनी ती आकृती स्पष्ट झाली आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ती तीच बाई होती बहुतेक. केस चेहऱ्यावर पसरलेले. अतिशय सावकाश चालत होती, पण तिच्या चालण्यात काहीतरी विचित्र होतं. मी जेव्हा नीट निरखून पाहिलं तेव्हा दिसलं की तिचे पाय जमिनीला लागतच नव्हते. ती जमिनीपासून काही फूट वर हवेत तरंगत पुढे सरकत होती. मी घाबरून खिडकी बंद केली. जे पाहिले ते मेंदूला पटत नव्हते. मी अक्षरशः भीतीने थरथरू लागलो. आजपर्यंत मी असे काही कधीच अनुभवले नव्हते. त्या रात्री मला खूप ताप भरला आणि ती रात्र मी तशीच जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गावात खळबळ उडाली. गावातील एका मच्छीमाराचा 17 वर्षीय मुलगा रात्रीपासून बेपत्ता झाला होता. घरच्यांनी सांगितलं की तो रात्री अचानक बाहेर गेला आणि परत आला नाही. सगळे त्याचा शोध घेत होते. ही बातमी ऐकल्यानंतर काल रात्री अनुभवलेला प्रसंग आठवला आणि अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला. त्या दिवशी नारळी पौर्णिमा होती. आमच्या गावात जत्रा भरते. संपूर्ण गाव समुद्र किनाऱ्यावर जमलेलं. समुद्राला नारळ अर्पण केले जात होते. संध्याकाळ झाली. लोक आपापल्या घरी जाऊ लागले. मला सुद्धा थांबायचं नव्हतं म्हणून मीही घरी जायला निघालो. पण मित्रांनी मला थांबवलं. गप्पांच्या ओघात किती वेळ निघून गेला तेच कळलं नाही. रात्री 11:15च्या सुमारास हवामान बदलायला लागलं. वारा प्रचंड वाढला. समुद्राच्या लाटा नेहमीपेक्षा जास्त उंच उसळू लागल्या. आकाश स्वच्छ असूनही वातावरणात एक अजब गारवा जाणवायला लागला. एव्हाना समुद्र किनाऱ्यावर आम्हा मित्रांचा ग्रुपच उरला होता. अवघे 5-6 जण. तितक्यात समोर बसलेल्या एका मित्राच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याचे डोळे विस्फारले. तो ज्या दिशेने पाहत होता त्या दिशेने आम्ही पाहिले आणि जे दृश्य दिसले ते पाहून माझ्या शरीरातलं रक्तच गोठलं. समुद्राच्या पाण्यातून एक स्त्री बाहेर येत होती. तिचे लांब केस चेहऱ्यावर चिकटले होते. ती किनाऱ्याकडे चालत येत होती. आम्ही मित्र मात्र
विस्फारलेल्या डोळ्यांनी तो भयानक प्रकार पाहत होतो. ती स्त्री कोणाकडेही पाहत नव्हती. आमच्यापासून बऱ्याच लांब अंतरावर होती. ती सरळ किनाऱ्यावर येऊन थांबली. काही क्षण स्थिर उभी राहिली आणि नंतर तिने समुद्राकडे एका विशिष्ट दिशेला बोट दाखवलं. ती जागा आम्ही बसलो होतो तिथून काही अंतर दूर होती. तिथे पाण्यात आम्हाला काहीतरी दिसलं. तसे आमच्यातले 3 जण त्या दिशेने धावतच गेले. पाण्यात काहीतरी तरंगत होतं. त्यांनी ते बाहेर आणलं आणि एकच आक्रोश उठला. तो बेपत्ता झालेला 17 वर्षांचा मुलगा होता. त्याचं शरीर समुद्रात सापडलं होतं. त्याला त्या तिघांनी पाण्यातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणलं. मी त्याचा चेहरा पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर इतकी भीती होती की जणू मृत्यूपूर्वी त्याने काहीतरी अकल्पनीय पाहिलं होतं. त्याचे डोळेही सताड उघडे होते आणि चेहऱ्यावर भीती गोठली होती. माझा मित्र गणेश धावतच गावाच्या दिशेने गेला आणि जाता जाता म्हणाला की सगळ्यांना सांगायला हवं. मी पुन्हा त्या स्त्रीकडे पाहिलं, पण ती तिथे नव्हती. जणू काही क्षणांपूर्वी जे घडलं होतं ते कधी घडलंच नव्हतं. या सगळ्या प्रकारामुळे मला अचानक भोवळ आली आणि माझी शुद्ध हरपली. पुढचे जे आठवते ते म्हणजे मी माझ्या घरी होतो. सगळे मित्र शेजारचे जमले होते. आई उशाशी बसून रडत होती. मी शुद्धीवर आलो तसा तिच्या जीवात जीव आला. या घटनेनंतर गावात अनेक दिवस भीतीचं वातावरण होतं. माझा ताप उतरायला 2 दिवस लागले. सुट्टीचा शेवटचा दिवस होता आणि पुन्हा मुंबईला जायला निघणार होतो. तितक्यात मित्राचा फोन आला. तो मला भेटायचे म्हणत होता. तसे मी त्याला नेहमीच्या कट्ट्यावर भेटायला बोलावलं. खरं तर त्याला या प्रकाराबद्दल कळलं होतं. ठीक 3 वर्षांपूर्वी गावातलीच एक मुलगी, तिचे एकावर प्रेम होतं. घरच्यांशी भांडून लग्न केलं आणि लग्नाच्या महिनाभरातच तिचा नवरा खोल समुद्रात मासेमारी करायला गेला आणि नंतर बातमी आली की त्याची बोट वादळात सापडली. इतर 4 जणांसोबत त्याचाही बुडून मृत्यू झाला. त्या धक्क्याने ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली. नारळी पौर्णिमेच्या रात्री ती समुद्राच्या दिशेने गेली आणि स्वतःला लाटांच्या स्वाधीन केलं. काही दिवसांनी तिचा मृतदेह जवळच्या एका किनाऱ्यावर सापडला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी नारळी पौर्णिमेच्या रात्री ती दिसते आणि कोणी तिच्या मागावर गेलं की पुन्हा येत नाही. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर काय बोलावं हे मला काहीच कळत नव्हतं. मी मुंबईत परतलो, पण गाव मागे सोडून आलो म्हणजे ती घटना संपली असं नव्हतं. अनेक आठवडे मला झोप लागत नव्हती. वारंवार एकच स्वप्न पडायचं. समुद्र किनारा, चंद्रप्रकाश आणि ती बाई. ती काही बोलत नसे, फक्त दूर उभी राहून माझ्याकडे पाहत असे. त्या स्वप्नातून जागं झाल्यावर माझं शर्ट घामाने पूर्ण भिजलेलं असायचं. साधारण वर्षभरानंतर गणेशचा फोन आला. त्याचा आवाज ऐकताच मला काहीतरी बिनसलं असल्याची जाणीव झाली. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला की रोहन बेपत्ता झालाय. रोहन म्हणजे त्याच्या काकाचा मुलगा, तोही तिथेच राहतो. हे ऐकताच माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. मला त्या रात्रीचं एक ना एक दृश्य आठवलं. त्यानंतर मी पुन्हा कधी नारळी पौर्णिमेच्या वेळी गावाला गेलो नाही. आजही जेव्हा नारळी पौर्णिमेची रात्र येते तेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहणं टाळतो, कारण त्या रात्री समुद्र किनाऱ्यावर खरंच काय पाहिलं होतं याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही. कदाचित ही फक्त एक आख्यायिका असेल, कदाचित माझ्या मनाचे खेळ असतील, पण जर ते सगळं खोटं होतं तर समुद्रातून बाहेर आलेल्या त्या बाईला माझ्यासारखेच माझ्या मित्रांनी कसे काय पाहिलं, तेही एकाच वेळी, याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाहीये. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.